पाहूया पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। एसटी भाडेवाढी संदर्भात हे आंदोलन सुरू आहे। मवी आज राज्यभर आंदोलन सुरू होणार होतं। काल सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं आणि काल पोलिसांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काही आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतलेलं होतं आणि आज पुन्हा राज्यभर आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। आणि तेच हे आंदोलन आहे। पुण्यामधून ठाकरेंच्या शिवसेनेचं हे आंदोलन सुरू आहे। बसवर चढून हे आंदोलक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। त्यांची जोरदार घोषणाबाजी ऐकू येते। परिवहन मंत्र्यांनी हा जो निर्णय दिलेला आहे त्यांनी असं म्हटलं की सचिवांचा हा निर्णय आहे। काही निर्णय अनपेक्षित असतात, मात्र हा निर्णय अटळ आहे आणि हा निर्णय बदलणार नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। त्यानंतर पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे आंदोलन, ठाकरेंचे बरेच कार्यकर्ते आणि समर्थक इथे जमलेले आहेत आणि शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे अशी माहिती। आणि अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, राज्यभर आज आंदोलन होतोय आपण पाहतोय आणि हे आंदोलक बरेच आक्रमक होताना पाहायला मिळतात। पोलीस सुद्धा दिसतात। काय एकंदरीत वातावरण आहे आणि काय यांची मागणी आहे या आंदोलकांची? आपल्याला कल्पना आहे एसटीचे जे दर वाढले त्या वाढलेल्या दरांच्या विरोधात वेगवेगळ्या ठिकाणी जे आंदोलन आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जातंय। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकाच्या समोर आंदोलक या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीनं त्यांनी चक्काजाम केलेला आहे। एसटी भाडेवाढ जी झालेली आहे त्याच्या विरोधात शिवसैनिकांचं, ठाकरेंच्या शिवसैनिकांचं हे आंदोलन आपण पाहताना बघतोय की मोठ्या संख्येनं महिला पुरुष सगळे या आंदोलनात सहभागी झालेले। चक्काजाम आंदोलन काल मराठवाड्यात झालं, आज पुण्यात स्वारगेट बस स्थानक परिसरामध्ये आंदोलन होतंय। या ठिकाणी लक्ष वेधून घेत आहेत ते आंदोलक जे एसटी बसवर चढून या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांनी बस या ठिकाणी अडवलेली आहे आणि घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। जी भाडेवाढ झाली त्याचा निषेध करण्याच्यासाठी म्हणून ज्या बसेस आहेत त्या या ठिकाणी अडवल्या जात आहेत आणि आपण पाहतोय की एकूण जी घोषणाबाजी आहे ती परिवहन मंत्र्यांच्या विरोधात या ठिकाणी या आंदोलकांकडून केली जाते आहे। सरकारचा निषेध या आंदोलकांकडून केला जातोय, घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। आपण जर पाहिलं असेल तर स्वारगेट बस स्थानकामध्ये आतमध्ये अगदी दूरपर्यंत ज्या बसेस थांबलेल्या आहेत त्यांच्या प्रवासाच्या साठी म्हणून कसा खोळंबा या ठिकाणी झालेला आहे। ही बस या ठिकाणी जी अडवली आहे त्या बसवर हे शिवसैनिक चढलेले आहेत आणि त्यांची जी मागणी आहे की जी भाडेवाढ झालेली आहे ती मागे घेतली जावी आणि जे पहिले दर होते ते दर दिले जावेत। खरं तर एसटीची जी अवस्था आहे ती देखील नीटची नाही। एकीकडे काचा तुटलेल्या बसेस आहेत, काही बसची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि अशा वेळी जी भाडेवाढ केली जाते ती भाडेवाढ थांबवली जावी, भाडेवाढ परत घेतली जावी। जी लूट लालपरीची दरवाढ केल्यानंतर होते ती या ठिकाणी थांबवली जावी, अशा पद्धतीची जी भूमिका आहे ती या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपण बघतोय की शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, कशासाठी चक्काजाम आंदोलन? मुळामध्ये जनतेची लूट कशी करायची ह्या शासनाकडून शिकण्यासारखं आहे। एका बाजूनी लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे मिळत नाही म्हणून दुसऱ्या बाजूनी जनतेकडूनच पैसे काढून घ्यायचे अशा स्वरूपाचं हे केलं आहे। म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर आज चक्काजाम आंदोलन हे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करत आहोत आणि खऱ्या अर्थानं जनतेची लूट कशा पद्धतीने होती हे दाखवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत। आपण बघतोय जी भाडेवाढ झालेली आहे, तुम्हाला वाटतं या सगळ्या आंदोलनानंतर भाडेवाढ मागे नक्कीच हा फक्त शिवसेनेचा रेटा आहेच, त्याचबरोबर जनतेचा सुद्धा रेटा आहे। जर तुम्ही 2 महिन्यापूर्वी जाहीर करता की एसटी ही नफ्यामध्ये आहे, मग आज तुम्ही ही एसटी दरवाढ का केली? हो, नाही बरोबर ज्ञानेश्वर, आणि आता यावर काय निर्णय होतो ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल।